बच्चो, कशा आहे तुम्ही? मजेत आहे सगळे? आजचा आपला टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे खूप महत्त्वाचे अति महत्त्वाचे न्यूमरिकल्स बघणार आहे. तो सुरुवात करूया. सर्वात पहिले मी फॉर्म्युले तुम्हाला सांगून देतो. न्यूमरिकल बेस्ड ऑन मोल रेशो. आपल्याला माहिती आहे यार, एखादी जर रिएक्शन असेल तर त्या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट फॉर्म होतो आणि त्याच्यामध्ये कितीतरी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. तर त्या रिएक्शनमध्ये जे काही नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म होतात त्याला आपण डिनोट करणार NP आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन जे ट्रान्सफर होतात त्याला आपण डिनोट करणार NE. आणि त्या दोघांचा जो रेशो असतो त्या रेशोला आपण म्हणणार कोणता रेशो? मोल रेशो. आणि ह्या जो मोल रेशो आहे हा याचा फॉर्म्युला काय असतो? आता जर आपल्याला मोल रेशो नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, म्हणून नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इज इक्वल टू मोल रेशो इनटू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. या फॉर्म्युलाने आपल्याला काय मिळेल? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. मग आता मला सांगा, आपल्याला माहिती आहे जेव्हा 1 मोल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो तेव्हा किती कुलोम इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते? 96500 कुलोम. दॅट इज इक्वल्स टू हाऊ मच फॅरेडे? 1 फॅरेडे. एवढी काय ट्रान्सफर होते? इलेक्ट्रिसिटी. मग आता जर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन जर 1 ट्रान्सफर झाले तर किती कुलोम इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर झाली? 96500 कुलोम. जर मी म्हटलं n मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तर किती कुलोम इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होईल? त्याला आपण डिनोट करतो आहे Q ने. मग आता जर आपण कोणचं मल्टिप्लिकेशन केलं? क्रॉस. तो Q इंटू वन अँड दिस. तो आपल्याला काय मिळेल? नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इथे गेले, हा आला खाली आणि हा गेला वर. तो Q अपॉन इथे गेला. Q अपॉन 96500 इज इक्वल्स टू NE, where N is the number of moles of electron transfer. म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळेल NE इज इक्वल्स टू Q. Q म्हणजे आपल्याला माहितीच आहे चार्ज, आणि चार्जचा फॉर्म्युला काय? I इंटू T. म्हणून आपल्याला फॉर्म्युला मिळाला NE इज इक्वल्स टू I इंटू T अपॉन 96500 कुलोम. आणि याच फॉर्म्युल्याला मॉडिफाईड करून आपल्याला तो फॉर्म्युला मिळेल इथे. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इज इक्वल्स टू मोल रेशो इनटू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफरचा फॉर्म्युला आहे I इंटू T अपॉन 96500 कुलोम. I into T upon 96500 coulomb. This gives you number of moles of product form. कळलं? आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, मोल रेशो इंटू I इंटू T अपॉन 96500 coulomb. This gives you number of moles of product form. कळलं सर्वांना? आता आपण अजून थोडं समोर चालूया. दिस इज द फॉर्म्युला फॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आता पुढे चालूया आपण आपल्या एक क्वेश्चन कडे. याच्यावरचाच एक क्वेश्चन आपण सॉल्व करतो आहे. क्वेश्चनचा छानसा फोटो तुम्ही घेऊन घ्या आणि क्वेश्चन कडे बघूया. व्हॉट इज द मास ऑफ कॉपर प्रोड्यूस? काय विचारलंय त्याने? मास ऑफ कॉपर प्रोड्यूस. किती मास प्रोड्यूस होईल वेन ॲट कॅथोड? कॅथोडवर जेव्हा ड्युरिंग द पॅसेज ऑफ किती एम्पियर करंट पास करू आपण? 5 एम्पियर करंट पास थ्रू द CuSO4 सोल्युशन. कोणतं सोल्युशन आहे? CuSO4 सोल्युशन. किती मिनिटासाठी? 100 मिनिटसाठी. ठीक आहे. मोलर मास ऑफ कॉपर आपल्याला गिवन आहे. तर ते सर्वात पहिले आपलं काम असतं, जे हिरवं दिसतंय ते आहे गिवन डाटा. ठीक आहे. आता हा गिवन डाटा आपल्याला सर्वात पहिले लिहायचा आहे. मग सांगा काय दिलेलं आहे? पहिले गिवन डाटामध्ये जे दिलं आहे ते लिहायचं आणि जे विचारलं आहे ते लिहायचं. मग सांगा काय गिवन आहे? गिवन नाही, पहिले विचारलंच आहे त्याने. ठीक आहे. द्यायचं पहिलेच विचारून घेतलं. काय म्हणते? व्हॉट इज द मास ऑफ कॉपर? मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्यूस त्यानं विचारलेलं आहे, म्हणून त्याला डिनोट केलं आपण WCU. तर व्हॉट इज WCU? आपण सांगून दिलं त्याने की आम्ही WCU म्हणजे काय घेतलं आहे? मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्यूस. आणि म्हणून याच्यासमोर आपण काय लावला? क्वेश्चन मार्क. मग आता त्याच्यानंतर काय म्हटलं? व्हेन द पॅसेज ऑफ 5 एम्पियर करंट, जेव्हा आपण त्याच्यामधून करंट पास केला. करंट कशाला डिनोट करतात? I. आणि किती एम्पियर पास केला? 5 एम्पियर. म्हणून इथे घेतला आपण 5 एम्पियर. ठीक आहे. थ्रू अ CuSO4 सोल्युशन. कोणाचं सोल्युशन आहे तिथे? CuSO4 दॅट इज विथ सल्फेट, कॉपर सल्फेट सोल्युशन फॉर हाऊ मच मिनिट? 100 मिनिट्स. 100 मिनिट्स म्हणजे कोण झाला? टाइम. टाइम किती दिला आहे? 100 मिनिट्स. आणि आपल्याला स्वतःहून त्याने दिलेला आहे मोलर मास ऑफ कॉपर प्रोड्यूस किती आहे? 63.5. तो सर्वात पहिले आपण हा लिहिला आता गिवन डाटा. आता आपल्याला काही न्यूमेरिकलचं काम नाही. आता डायरेक्ट आपला नेहमीचा एकच कॉन्सेप्ट
एकच गोष्ट, जो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा. काय काढायचं आपल्याला? मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्यूस. तो मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्यूसचा फॉर्म्युला तर आपल्यापाशी नाही आहे. आता आपण जो फॉर्म्युला शिकलो त्याच्यात काय शिकलो? मोल रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण शिकलो मोल रेशो इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. म्हणून याच फॉर्म्युल्यावरून नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला मिळाला होता आपण. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म मोल रेशो इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. याच्यावरूनच आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे? गिव्हन मास अपॉन मोलर मास. तो WP मी लिहूनच ठेवला आहे गिव्हन मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म, आणि MP लिहून ठेवलेला आहे मोलर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. बरोबर. NPच्या जागी काय लिहिलं? WP अपॉन MP. आणि इकडे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. त्याचा फॉर्म्युला आपल्या जवळ आहे Q अपॉन 96500 इंटू विच रेशो? मोल रेशो. बरोबर. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आणि Qचा फॉर्म्युला आपण मगाशीच पाहिला. कोणचा आहे? I इंटू T. बस झालं. आता हे व्हॅल्यू तिकडे ठेवा. म्हणून आपल्याला मास ऑफ प्रोडक्ट फॉर्मचा डायरेक्ट फॉर्म्युला मिळेल. काय मिळेल? मास ऑफ प्रोडक्ट फॉर्मचा फॉर्म्युला WP इज इक्वल्स टू Qची व्हॅल्यू काय ठेवू? I इंटू T इंटू विच रेशो? मोल रेशो. बरोबर. हे जिथचं होतं तिथेच ठेवलं अपॉन 96500 कुलोम. आणि इकडे कोण होता? मोलर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. तो इकडे जाईन. तो कुठे जाईन? वर. म्हणून काय होईल? मोलर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. कोण प्रोडक्ट झाला रे फॉर्म? कॉपर. म्हणून मोलर मास ऑफ कॉपर. आणि हे जे भेटन हे काय भेटन? मास ऑफ कॉपर. झालं. आता पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. आता मला सांगा कोणाकोणाची व्हॅल्यू गिव्हन आहे? आय गिव्हन आहे का? चेक करा. आय गिव्हन आहे. चला व्हेरी गुड. टाइम गिव्हन आहे का? हो. परंतु कशात गिव्हन आहे? मिनिट. मग एम्पियर जर असला तर तो पाहिजे मिनिट आणि सेकंड आणि कुलम मध्ये. तो एम्पियर आहे म्हणून आपल्याला याला कशात करावं लागेल? सेकंड मध्ये करावं लागेल. आपल्याला माहिती आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तो म्हणून 100 मिनिट म्हणजे 100 इंटू 60. आता हा एक झिरो नाही 2 झिरो. किती झिरो झाले? 3. म्हणून 10⁻³ आणि 6 इंटू 1 किती झाला? 6. म्हणून हे 60 इंटू 100 म्हणजे 6000 आणि 6000 म्हणजे झाले 6 इंटू 10⁻³ सेकंड. तो आपल्याकडे टाइमही झाला. आता आपल्याला काय माहित नाही? मोल रेशो. तो काढा लागेल. मोलर मास ऑफ कॉपर हे आपल्याला गिव्हन आहे आणि हे तर गिव्हनच आहे. याचं काही पाहायचं कामच नाही. ठीक आहे. आता काय काढायला लागेल? मोल रेशो. पण भाऊ मोल रेशो काढायसाठी आपल्याला काय माहित पाहिजे? रिॲक्शन, जी आपल्याला गिव्हन नाही. म्हणून आपल्याला सर्वात पहिले काय काढावं लागेल? रिॲक्शन. काय डिपॉझिट होणार आहे रे बेटा? कॉपर. आणि कशातून डिपॉझिट होणार आहे? CuSO4. तिथे तुम्ही पाल इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. काय? CuSO4 सोल्युशन. आणि तुम्हाला जर माहित असेल बेटा CuSO4 जेव्हा डिकम्पोज होतो तेव्हा तो काय फॉर्म करतो? Cu डाय पॉझिटिव्ह आणि SO4 डाय निगेटिव्ह. म्हणून त्या सोल्युशन मध्ये कोणचे आयन आहे? Cu डाय पॉझिटिव्ह आयन्स आहे. आणि या Cu डाय पॉझिटिव्ह आयन्सने काय ऍक्सेप्ट केले असेल? किती इलेक्ट्रॉन? 2 आहे ना. 2 पॉझिटिव्ह आहे तो 2 खा लागेल त्याला. तेव्हा कुठे तो का बनन? Cu. बरोबर. झाली रिएक्शन. कशी झाली? का झाली? काऊन झाली? कळलं. मग आता काय झालं सांगा? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉपर फॉर्म. किती फॉर्म झाला रे? 1. म्हणून हा झाला. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले? 2. म्हणून याचा मोल रेशो. MR म्हणजे कोणता रेशो? मोल रेशो. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म 1. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर 2. म्हणून याचा मोल रेशो झाला 1/2. झालं. मोल रेशोची व्हॅल्यू भेटली. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. मग आता आपल्याला काय काढायचं आहे? मास ऑफ कॉपर प्रोड्यूस. चला ठेवा. करंट किती आहे? 5 एम्पियर. बरोबर. टाइम किती आहे? 6 इंटू 10⁻³ सेकंड. त्याच्यानंतर मोल रेशो किती आहे? 1/2 इंटू मोलर मास ऑफ कॉपर 63.5. बरोबर. आणि डिवायडेड बाय 96500 कुलोम. मग आता ह्या 2 आहे याने इकडे डिवाइड करून टाकायचं. 2 3 जा 6. बरोबर. आणि 2 3 जा 6 झाला. आणि आता या 3 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर 5 3 जा 15. मग हा झाला 15. इकडे झाला 63.5 आणि डिवाइड मध्ये आता हा 10⁻³ बरोबर. आता इथे पॉइंट इथे आहे पण न्यूमरेटर छोटा आणि डिनॉमिनेटर मोठा होऊन राहिला.
म्हणून मी काय करतो, याला करून टाकतो 965, तो आहे याला 96.5 करून टाकतो. किती डिजिट शिफ्ट केला, 3. व्हॅल्यू का केली, छोटी केली तर पॉवर प्लस. किती डिजिट शिफ्ट केला, 1 2 3 डिजिट शिफ्ट केला म्हणून 10⁻³ व्हॅल्यू छोटी केली ना, छोटी तो प्लस आणि मोठी तो मायनस. इथे होता, इथे नेला 3 डिजिट 10⁻³ आणि हा 63.5 जसाच्या तसा 10⁻³ आणि हा 3 झाला, 5 3 15 लिहून घेतला, 2 तो कॅन्सलच झाला, 2 3 6 झालं. 10⁻³ काय झाला, कॅन्सल. बस आता याचं काय करायचं, कॅल्क्युलेशन. आता कसं करायचं कॅल्क्युलेशन, 15चा लॉग बघायचा. किती डिजिट नंतर पॉईंट आहे, 2, म्हणून काय लिहायचा 1 पॉईंट. इथं किती डिजिट नंतर आहे, 2, म्हणून काय लिहायचा 1 पॉईंट. ह्या दोघांच्या लॉगची काय करायची, ॲडिशन. मग त्याच्यानंतर इथे बघायचं किती डिजिट नंतर पॉईंट आहे, 2, याला लिहिला 1 पॉईंट. याचा लॉग लक्षातच ठेवायचा. किती, 9845. चेक करून घ्यायचा तुम्ही, किती आहे 9845. ठीक आहे. 96चा 5 मध्ये 0 मध्ये मीन डिफरन्स किती आहे, लॉग चेक करा, 9845 आहे. बस या दोघांचं बघा. आता 15चा कशामध्ये, 0 मध्ये किती, 1761. ठीक आहे, तो 1761. आणि आता 63चा बघा, त्या क्वेश्चनचे जे कॅल्क्युलेशन राहिलेले आहे ते तुम्ही बघून घ्याल, करून घ्याल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे चालतो आहे. तो आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ लॉंग म्हणजे किती लंबा, हे नाही विचारलं त्याने. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ लागेल, म्हणून आपल्याला काय काढायचा आहे, टाईम. तो गिवन डाटामध्ये आपल्याला सर्वात पहिले इथे काढायचा आहे टाईम. हाऊ लॉंग विल इट टेक टू प्रोड्यूस 2.415 ग्रॅम. हे काय आहे, मास कोणाचं, एजीचं, मास ऑफ एजी. मास ऑफ एजीला आपण डिनोट करतो डब्ल्यू ऑफ एजीने. तो मास ऑफ एजी इज 2.415 ग्रॅम ऑफ एजी मेटल फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन. त्याचं सॉल्ट सोल्युशन दिलेलं आहे एजीचा. जनरली एजीचं जे सॉल्ट सोल्युशन असतं ते असतं AgNO3. सॉल्ट सोल्युशन बाय पासिंग अ करंट ऑफ किती एम्पियर, 3 एम्पियर. तो त्याच्यामधनं जो करंट पास केला, किती एम्पियर पास केला आहे, 3 एम्पियर. तो हा झाला करंट. मोलर मास ऑफ एजी, एजीचं जे मोलर मास आहे ते किती आहे, 107.9 ग्रॅम पर मोल. सो दिस इज द मोलर मास ऑफ एजी, ज्याला आपण डिनोट करतो कॅपिटल M. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, टाईम. म्हणून आपल्याकडे फॉर्म्युला आपण आत्ताच बघितलं, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मोलर मास, मोल रेशो. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन तिकडे गेले, विच इज गिवन बाय Q अपॉन 96500 आणि Qचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय, I इंटू T. आणि नंबर ऑफ मोल्सचा प्रोडक्टचा फॉर्म्युला काय, गिवन मास अपॉन मोलर मास. मोलर मास ऑफ प्रोडक्ट इकडे गेलं, म्हणून हा फॉर्म्युला आपल्यापाशी इथे बनला. दॅट इज द फॉर्म्युला फॉर गिवन मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. परंतु आता या रेशोमध्ये आपल्याला काय माहिती आहे, गिवन मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म आपल्याला गिवन आहे, हे WAG, याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. I करंट किती पास झाला, 3 एम्पियर, याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. टाईम T किती लागला तोच आपल्याला काढायचा आहे, बरोबर. आणि मोलर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म कशाने डिनोट करतो आपण, दॅट इज MP. हे सुद्धा आपल्याला गिवन आहे. मोलर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म पण माहिती आहे, पण आपल्याला कशाची व्हॅल्यू माहीत नाही, मोल रेशो. काय फॉर्म्युला असतो मोल रेशोचा, मोल रेशो इज गिवन बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. मग आता ही जी रिॲक्शन आहे जनरली आपल्याला माहिती आहे, एजी एकच ऑक्सिडेशन स्टेट शो करते फक्त, आणि ती आहे +1. तो हा एजी पॉझिटिव्ह, तो एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून तो बनून जातो एजी. मग या रिॲक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर एजीचे किती मोल्स प्रोड्यूस झाले, 1. आणि किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला, 1. म्हणून आपण जर मोल रेशो काढायला झालं, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म किती आहे, 1 मोल. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर पण किती आहे, 1 मोल. म्हणून 1/1 जर आपण लिहिलं तर हे सुद्धा किती होऊन जातं, 1. आणि म्हणून याचा जो मोल रेशो आहे, मोल रेशोची व्हॅल्यू किती आली, 1. बस झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आहे आणि कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, T. आता टीची व्हॅल्यू कशी काढायची, T इज इक्वल टू, आता टीची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून हा WP मास ऑफ द प्रोडक्ट फॉर्म इंटू काय, मास ऑफ द प्रोडक्ट फॉर्म इंटू
96,500 कुलोम, बरोबर 96,500 कुलोम अपॉन टी काढायचा आहे, नीचे काय येईल मोल रेशो इंटू आय इंटू मोलर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आता सगळ्या व्हॅल्यू जर आपण इथे ठेवल्या, आपल्याला दिलेलंच आहे मास ऑफ द प्रोडक्ट फॉर्म किती फॉर्म झालेला आहे 2.415 ग्रॅम एवढा प्रोडक्ट तिथे फॉर्म झालेला आहे. मग 96,500. आता आपल्याला जर ओरली कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 96,500 साठी एक ट्रिक सांगतो. 96,500 म्हणजे किती डिजिट नंतर पॉईंट आहे 1 2 3 4. तर मी जर याला असं लिहिलं 9.65 इंटू 10⁴ आणि 9.65 जो आहे हा क्लोजली इक्वल टू 10 आहे, तो 10 इंटू 10⁴ तर यालाच आपण लिहू शकतो 10⁵. ठीक आहे, तर 9.645 आपण सध्याचं लिहून घेऊ इंटू 10⁴. आता मोल रेशो, आपण मोल रेशो काढलेला आहे, किती आला आहे 1. करंट किती ट्रान्सफर झालेला आहे 3 एम्पियर, हे आपण लिहिले इथे 3 एम्पियर. आणि मोलर मास ऑफ प्रोडक्ट ते पण तिने दिलेलं आहे 107.9. ह्या 107.9ला आपण 108 लिहू शकतो. आता याला 3ने डिवाइड करून टाकू. 3ने डिवाइड केलं तर किती येईल 0.8. 3 8 जा 24, मग 24 झालं, मग 0 आणि 3 5 जा 805 इंटू आता हा किती झाला 9.65 इंटू 10⁴ डिवायडेड बाय हे किती आहे 3 तो गेला, आता 107, यालाच काय लिहू शकतो आपण 108. आता 108 आणि या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर आपण करतो म्हटलं तर आता याला आपण लिहिताना असं लिहू शकतो 805 इंटू 10⁻³ आणि याला आपण लिहितो 10⁵ डिवायडेड बाय 108. तर आता आपल्याला किती मिळेल, हे झालं, याचा आन्सर येईल 10⁻² आणि याला 108, याचं येईल 7. 108ने जर डिवाइड केलं तर 108 इंटू 7 756. तो 805 मायनस 756, 5 मायनस 6 किती 9, 10 मायनस 6 4, 8 मायनस 8 0, 490. म्हणून याचं पहिले येईल 7.490 म्हणजे आता कितीचं जाईल 4चा पण जाऊ शकतो 7.4 इंटू 10⁻². तो 7.4 इंटू 10⁻². त्याच्यानंतर याला जर आपण 4नी मल्टिप्लाय केलं तर हे झालं 432. तो इथे 8, इथे 5, 9 मायनस 4 किती 5, 4 मायनस 4 58, 580. मग पुन्हा कितीचा जाईल 5चा, म्हणून 7.45 इंटू 10⁻². आणि याला जर आपण अप्रॉक्सिमेटली म्हणजे 745 याला जर आपण अप्रॉक्सिमेटली 60ने जर डिवाइड केलं तर हे जवळपास 12 काय येऊन जाईल मिनिट्स येऊन जातात, किंवा एवढे अप्रॉक्सिमेटली काय येऊन जाणार सेकंद. तो अशा प्रकारे आपण कोणाची व्हॅल्यू काढू शकतो टाइम टी. सो इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ टाइम टी. तो कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केले स्टेप वाईज आपण इथे बघितलेलं आहे. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत बाय बाय. शुरुआत होगी सही तो मेडिकल और इंजीनियरिंग एंट्रेंस एग्जाम में सफलता मिलेगी वही. बच्चों के उज्जवल भविष्य के लिए JSM को बड़ी मेहनत के साथ स्थापित किया है मनोज परघन सर ने, जहां बच्चे हंसी खुशी के वातावरण में सब्जेक्ट को प्रैक्टिकली एक्सपीरियंस्ड एंड क्वालिफाइड टीचर्स द्वारा मन लगाकर पढ़ते हैं. JSM हैव हाईली एयर कूल्ड डिजिटल क्लासरूम with advanced seating arrangement. Enthusiastic study environment created by Manoj sir by providing unique great concepts and tricks to learn chemistry. With full library support and under observation reading room for hard-working students. A detailed and conceptual teaching by well-experienced and dedicated teaching staff. Planning session by educational advisor. Practical knowledge is given to student by performing lab experiments by faculties. Specified dining area for lunch. A specified underground parking for students' vehicles. Students' personal doubt session to have a best result. Special sports and yoga activity to improve students' physical and mental health. With the best medical and engineering selection of JSM in Government NET and IIT College. JSM IIT Medical Hub 2-year integrated program for 11th and 12th physics, chemistry, maths and biology.
इसलिए सही शुरुआत करें JSM IIT एंड मेडिकल हब के साथ, जहां एजुकेशन ही है सर्वोपरि।